नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण सरळ व्याज हा टॉपिक अभ्यासलेला होता। त्यामध्ये आता काही उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जात असतात। जी सूत्रांवरती आधारित उदाहरणं आहेत ती खूप सोपी वाटतात, परंतु अशी काही उदाहरणं आपल्याला परीक्षेत आल्यावरती आपला गोंधळ उडतो। त्या ठिकाणी आता बघा, असं उदाहरण तुम्ही एकदा सोडवा, पर्याय दिलेले आहेत। ठीक आहे, सोडवताना व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर बरोबर येतंय का नाही हे व्हिडिओ सुरू करून तुम्ही बघू शकता। ठीक आहे, बघा, एखादी रक्कम 2 वर्षांनी 1200 रुपये होते आणि 5 वर्षांनी 1500 रुपये होते। म्हणजे एखादी रक्कम आहे, ठराविक रक्कम आहे, दिलेली नाहीये। 2 वर्षांनी किती होतीये? 1200 रुपये होतीये। इकडे वर्ष लिहा, इकडे रुपये लिहा। 5 वर्षांनी किती होतीये? 1500 रुपये होतीये। बघा, या दोघांमधला डिफरन्स काढून घ्या, फरक काढून घ्या। फरक म्हणजे वजाबाकी करून घ्या। बघा, 5 वर्ष वरती घेऊ आपण, काही हरकत नाही, तुम्ही समजून घेऊ शकता। 5 वर्षातून 2 वर्ष गेले, खाली किती राहिले? 3 वर्ष, बरोबर। आता एखादी रक्कम आहे, 2 वर्षानंतर तिचे पूर्ण 1200 रुपये होतात व्याजासकट। 5 वर्षांनी तिचे व्याजासकट 1500 रुपये होतात एखाद्या रकमेचे। मग ती रक्कम काढण्यासाठी काय करायचं? जर असं गणित आलं तर सगळं सोपं करायचं। 5 मधून 2 गेले, 3 वर्ष राहिले। 1500 मधून 1200 गेले, 300 रुपये या ठिकाणी राहिले। आता या ठिकाणी तुलना करायची आहे। जर 3 वर्षाला 300 असतील तर मग एका वर्षाला किती असतील? 300 भागिले 3 म्हणजे इथे येतील एका वर्षासाठी 100 रुपये, बरोबर। आता हे काय झालं? तर एका वर्षासाठी हे झालं व्याज। काय झालं? व्याज। काय झालेलं आहे? हे व्याज। म्हणजे एका वर्षासाठी 100 रुपये त्या ठिकाणी हे व्याज झालेलं आहे। तर 2 वर्षांनी जर 1200 होत असतील, 5 वर्षांनी जर 1500 रुपये होत असतील, तर मूळ रक्कम आपली किती आहे ही आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। तर बघा, आता 1500 मधून 1200 गेले, खाली काय राहिले? 300। 3 वर्षासाठी 300 रुपये म्हणजे एका वर्षासाठी किती हो? 100। मग 2 वर्षांनी 1200 रुपये होतात। 2 वर्षांनी 1200 रुपये होतात म्हणजे या ठिकाणी बघा, एका वर्षाचे 100 तर 2 वर्षाचे किती? 2 वर्षाचे 200 रुपये, बरोबर। जर 2 वर्षाचे 200 रुपये व्याज होत असेल आणि 2 वर्षांनी ती रक्कम जर 1200 होत असेल म्हणजे काय? बघा, आता या ठिकाणी तुमच्या समोर आहे, 2 वर्षाचे 1200 रुपये होतात। मग ही आहे रास। रास म्हणजे असतं मुद्दल अधिक व्याज। बघा मित्रांनो, 2 वर्षाचं व्याज किती आलंय? 200। मुद्दल किती आहे माहित नाही, रास किती आहे? 1200। दोन्हीची तुलना करू शकता। आपण 2 वर्षाचं घेतलंय, 2 वर्षाची मूळ रक्कम आणि व्याज किती आलं? 1200, बरोबर। मूळ रक्कम माहित नाही, मुद्दल माहित नाही, व्याज माहिती आहे 200। आता हे या ठिकाणी समीकरण लक्षात घ्या। ठीक आहे, 1200 बरोबर मुद्दल अधिक 200। मग किती मध्ये 200 मिळवल्यावर ती मुद्दल आपली एकूण रक्कम 1200 होणार आहे। बरं, 200 मध्ये किती मिसळल्यावर? 1000 मिसळल्यावर। बघा ना, सरळ सरळ आहे ना। 1200 बरोबर मुद्दल अधिक 200। 200 का घेतलंय? 2 वर्षाचं व्याज 200। मग 1200 मधून हे बेरजेमध्ये इकडे आलं, बरोबर। चिन्हाच्या जर इकडे ते आलं तर इकडे काय होईल? ते वजामध्ये जाईल आणि ही मुद्दल जशाला तशी। म्हणजे या ठिकाणी 1000 रुपये आपली काय आलेली आहे? मुद्दल आलेली आहे। तर आपल्याला नेहमी मुद्दल जर काढायची असेल तर वर्षांची वजाबाकी करायची, व्याज काढून घ्यायचं। व्याज आल्यावरती एका वर्षाचं किती, 2 वर्षाचं किती, इथं करा तुम्ही। 5 वर्षासोबत सुद्धा केलं असतं तुम्ही तरी तेच आलं असतं। 5 वर्षाचं 500 आलं असतं, 500 1500 मधून वजा केले असते, 1000च मुद्दल आलं असतं। आलं का लक्षामध्ये? तर अशा पद्धतीने ही गणितं करायची असतात। स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला अशी गणितं नेहमी विचारली जाऊ शकतात। ठीक आहे, आपला जो पर्याय क्रमांक आहे हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं उत्तर राहणार आहे। आता या इथं बघा, दुसरं गणित आपण या ठिकाणी बघणार आहोत। एखादी रक्कम 3 वर्षांनी 1260 रुपये होते व 5 वर्षांनी 1400 रुपये होते, तर वार्षिक व्याज किती? यापूर्वीचं सुद्धा मुद्दल आपल्याला विचारली होती, आता या ठिकाणी व्याज विचारलेला आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर काढू शकता, टॅली करू शकता। बघा, उत्तर याचं बघूया आपण। 3 वर्षांनी, बघा अगोदर काय करू आपण? 5 वर्षांनी घेऊ। 5 वर्षांनी किती होईल रक्कम? 5 वर्षांनी होतीये 1400 रुपये, बरोबर। आणि 3 वर्षांनी किती होतीये? बघा, 1260। आपल्याला मुद्दल काढायचं असेल किंवा व्याज काढायचं असेल, सेम पद्धत आहे, वजाबाकी करा। 2 वर्षाचं बघा काय आलं या ठिकाणी, यांची वजाबाकी जर केली तर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? 140 रुपये। आता 2 वर्षाचं 140 आहे, मात्र हे काय आहे मित्रांनो? हे असतं व्याज। हे असतं व्याज, पण किती वर्षाचं आहे? 2 वर्षाचं। आपल्याला विचारलंय काय? वार्षिक। वार्षिक म्हणजे एका वर्षाचं। म्हणजे एका वर्षाचं आपल्याला काढायचं असेल, जर 2 वर्षाचं 140 आहे
तर एका वर्षाचं किती येणार आहे 140 भागिले 2 म्हणजे किती आलं 70 रुपये हे वार्षिक व्याज आहे. ओके, तर अशा पद्धतीने सुद्धा गणित आपल्याला करता येतं. आता याच्याच पुढे आपल्याला प्रश्न वाढवता येतो, मुद्दल किती असेल बरं. मग मागचं गणित आपण जसं बघितलं होतं तसं मुद्दल किती असेल कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा काढून मुद्दल किती असेल. 70 एका वर्षाचं आहे, 3 वर्षाचं किती येईल 210. 210 1260 मधून वजा करा, किंवा 1 वर्षाचं जर 70 रुपये असेल तर 5 वर्षाचं किती येईल 7 5 35 350 1400 मधून वजा करा. जे उत्तर येईल तुमचं ते मुद्दल असणार आहे. बरोबर आहे की नाही. तर मुद्दल कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थोडासा डोक्याला खुराक म्हणून इथं उत्तर प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे आता आपण जाऊया. बघा आता मित्रांनो, तिसरं गणित या ठिकाणी तुमच्या समोर दिलेलं आहे, थोडंसं वेगळंच आहे. एखादी रक्कम 4 वर्षात दुप्पट होते तर दर किती आहे. दर काढायचा आहे. बघा आता जर समजा मी ती रक्कम किती धरली, समजा त्या ठिकाणी मी मुद्दल धरलं 100 रुपये. किती धरलं 100 रुपये मुद्दल धरलं. 4 वर्षात, वर्ष किंवा मुदत किती आहे, वर्ष किंवा त्याला आपण मुदत म्हणतो, त्यालाच आपण सूत्रामध्ये क म्हणतो, किती आहे 4 वर्ष. ठीक आहे. आता इथे एक वर्ड दिलेला आहे, शब्द दिलेला आहे, एखादी रक्कम दुप्पट होते. दुप्पट होते म्हणजे त्याला 2 ने गुणायचं, म्हणजे मुद्दलला 2 ने जर गुणलं तर त्या ठिकाणी काय येणार आहे, त्या ठिकाणी येणार आहे रास. रास बरोबर 100 गुणिले 2 म्हणजेच 200. दुप्पट झाली का नाही रक्कम. मग बघा मुद्दल जर 100 असेल आणि रास जर 200 असेल तर त्या ठिकाणी व्याज किती येणार आहे हो. रास म्हणजे काय असतं, मुद्दल आणि व्याज यांची बेरीज असते. मग मुद्दल 100 असेल आणि रास 200 असेल तर 200 मधून 100 गेले, खाली किती राहिले 200 मधून 100 गेले, 100 रुपये व्याज आलं. बघा कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ठिकाणी दुप्पट असेल त्या ठिकाणी जेवढं मुद्दल तुम्ही घेतलेलं आहे तेवढंच तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागतं, व्याज घ्यावं लागतं. आता व्याज माहीत झालं, रक्कम माहीत झाली, मुद्दल माहीत झाली, किती वर्षासाठी आहे 4 वर्षासाठी आहे हे सगळं माहीत झालं. मग आपल्याला दर काढायचा आहे. तर आपलं सूत्र काय आहे, म द क भागिले 100 बरोबर काय असतं व्याज. हे सूत्र आहे आपलं. बरोबर आहे. मग याच्यामध्ये किमती ठेवूया आपण. बघा म म्हणजे किती आहे मुद्दल 100, द माहीत नाही, द लाच ठेवा, क 4 वर्ष आहे भागिले 100, व्याज किती आलेलं आहे, व्याज आलेलं आहे 100. आता या ठिकाणी हे जे तयार झालेलं आहे इथं बऱ्याच जणांना अडचण येते. इथं आपल्याला नियम वापरायचा आहे ट्रान्सफरचा. ट्रान्सफरचा म्हणजे काय, आपल्याला दर काढायचा आहे, याला गोल करा आणि दर असंच ठेवा किंवा असंच राहू द्या. बघा आता या ठिकाणी करायचंय काय, हे 100 या 100 कडं इथं भागाकारात आहेत, इथं कशामध्ये जातील ते गुणाकारामध्ये जातील. लिहून घ्या 100 गुणिले 100 बरोबर. आता हे इकडं या ठिकाणी 100 आणि 4 गुणाकारात आहेत, गुणाकाराच्या ऐवजी मग ते इकडे येतील बरोबर, चिन्हाच्या इकडे जर आले तर ते भागाकारात जातील. 100 गुणिले 4 करा बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय येईल आपला दर येईल. बघा 1 2 3 आणि 4, 1 2 3 4 आकडे सगळे आलेले आहेत. दर बाजूला गेलाय, आपल्याला दर काढायला सांगितलेला आहे. म्हणजे 100 कट झालं, 100 कट झालं, या 4 ने 100ला भाग द्या, 25 चोक 100, 25%, दर साल, दर शेकडा, प्रत्येक 100 रुपयामागं दर वर्षाला 25% आपल्याला दराची आकारणी या ठिकाणी करावी लागणार आहे. आता बरेच जण म्हणतील सर इथंच आपण जर आकडेमोड केली तर चालेल का नाही, चालते. या ठिकाणी तुमचे हातोटी आहे, तुम्हाला चालतं, काही अडचण नाही. 100 कट झाले, 100 कट झाले, राहिले 4च. मग हे 4 गुणाकारात आहेत, इकडे काय येतील ते भागाकारात येतील आणि दर जागेवरच ठेवायचा. बघा इथे सुद्धा 25%च उत्तर येणार आहे. म्हणजे तुम्ही आकडेमोड करत असताना तुम्हाला असंही करू शकता किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता या ठिकाणी. ओके, तर अशा पद्धतीनं ज्या वेळेस एखादी रक्कम 4 वर्षात 5 वर्षात 10 वर्षात असं काही गणित जर आलं तर अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. तुमच्यासाठी या ठिकाणी एक गणित आहे, एखादी रक्कम, बघा हे 4 वर्षात आहे, मी गणित देतोय. 10 वर्षात तुमच्यासाठी गणित आहे, सोडवायचे, कमेंटमध्ये उत्तर का द्यायचे. एखादी रक्कम 10 वर्षात तिप्पट होते, इथं दुप्पटच्या ऐवजी काय दिलंय मी, तिप्पट होते तर दर काढून मला पाठवा. तर दर काढा, दर किती आहे ते. ठीक आहे, जरा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी दिसतोय का व्यवस्थित. एखादी रक्कम 10 वर्षात तिप्पट होते तर दर किती आहे, दिसतोय प्रश्न सगळ्यांना. यस, ओके. तर बघा ही रक्कम काढून मला पाठवायची आहे कमेंटमध्ये. ठीक आहे, बघूया कोण कोण उत्तर आपल्याला बरोबर पाठवतंय ते. आता पुढचा प्रश्न आपण घेऊया.
बघा आता या ठिकाणी 2500 रुपयावर 8% दराने किती वर्षामध्ये 1000 रुपये व्याज मिळेल. खूप गणित सोपं आहे मित्रांनो. बरेच जण या ठिकाणी गोंधळात पडतात. सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला. व्याज बरोबर मदक भागिले 100 बरोबर. या ठिकाणी व्याज बरोबर मदक भागिले 100 आहे. आपल्याला या ठिकाणी 2500 रुपयावर 8% दराने दर किती दिलेला आहे 8%. ठीक आहे. किती वर्षात 1000 रुपये व्याज मिळेल. व्याज दिलेलं आहे. किती दिलेलं आहे या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. काय आपल्याला दिलेलं आहे ते. ठीक आहे. दर दिला 8%, व्याज दिले 1000 रुपये आणि मुद्दल किती दिले बघा. मुद्दल दिलेली आहे 2500 रुपये. आता हे आपल्याला या सूत्रामध्ये टाकायचंय. बघा व्याज किती दिलंय 1000 रुपये. मुद्दल किती दिलेली आहे 2500 रुपये. दर दिलेला आहे का 8%. किती वर्षात म्हणजे आपल्याला इथं वर्ष काढायचे आहेत. आपल्याला इथं क काढायचं आहे. क म्हणजे काय असतं मुदत. ठीक आहे. मग हे क तसंच ठेवा आणि भागिले या ठिकाणी सूत्रातले 100. बघा आता तुम्हाला या ठिकाणी भाग देत असताना तुम्ही हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट करू शकता. गुणाकारामध्ये आहे बरोबर आहे. मग राहिलं काय तर राहिलं या ठिकाणी फक्त 25 गुणिले 8 गुणिले क राहिलेलं आहे आणि हे इकडं 1000. मग गुणाकारातल्या संख्या सगळ्या आता बरोबरच्या इकडे ट्रान्सफर करायच्या म्हणजे आपल्याला क ची किंमत निघेल. क बरोबर तुम्ही उजवीकडून क लिहा किंवा डावीकडून क लिहा. 1000 भागिले 25 गुणिले 8. 25 ने 25 चौक 100 आणि हे शून्याचं शून्य. 8 पंचे 40 म्हणजे या ठिकाणी वर्ष किती आलेलं आहे. मुदत किती आलेली आहे त्याला आपण क म्हणतो. ती आलेली आहे 5 वर्ष. काय केलंय आपण फक्त सूत्रात किंमत टाकलेली आहे आणि गुणाकाराचे भागाकारात भागाकाराचे गुणाकारात हे या ठिकाणी फक्त ट्रान्सफर केलेले आहेत. याची सवय आपल्याला झाली पाहिजे आणि प्रॅक्टिस आपण जर केली तर आपल्याला लवकरात लवकर उत्तर अशा पद्धतीनं काढता येणार आहे. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न बघू.